हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. गाईज, मीनास किचनमध्ये आपला स्वागत आहे. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून सर्वांना. गाईज, आपण साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत. तर आता मी साबुदाणा घेतले आणि बटाटा घेतलेले आणि शेंगदाणा घेतले आणि आता आपण मिरची घेतलेली आहे. तर चला आपण कसं बनवायचं ते त्याची रेसिपी दाखवते. आता शेंगदाण्याचे कूट तयार करून घेतले मी. ते झाल्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि त्यात मिरची टाकायची, हिरवी मिरची. तर ह्याला चांगल्यापैकी हे करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला बटाटो टाकायचे आणि बटाटो 5 मिनटासाठी आपण झाकण लावून ठेवणार आहोत इथे. तर अशा पद्धतीने बटाटो टाकून हलवून घ्यायचा चांगल्यापैकी आणि त्यानंतर झाकण लावायचं आहे. 5 मिनटं झाकण लावून झाल्यानंतर आपण हे उघडायचं आहे. त्यामध्ये आपल्याला साबुदाणा टाकायचा आहे. आता साबुदाणा टाकून झाल्यानंतर शेंगदाणा टाकले आणि मीठ टाकून घेतले मी. मीठ टाकून झाल्यानंतर चांगल्यापैकी खालीवर करून घ्यायचं आहे खिचडी. तर अशा पद्धतीने चांगल्यापैकी आपण एका कालत्याने खालीवर करून घेतो आहे. मिक्स करून घ्या छानपैकी. मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर ढाकण लावून ठेवायचं आहे. परत हे ढक्कन ठेवलेली आहे. ते झाकण ठेवून झाल्यानंतर आपल्याला एक 10-15 मिनटं ते चांगल्यापैकी होऊन द्यायचं आहे. आता खिचडी तयार झालेली आहे आपली. आता पहा, तर आता आपण ह्याला पण खालीवर करून घेणार आहोत. चांगल्यापैकी एकदम सुटसुटीत झालेली आहे खिचडी आणि सुटसुटीत व्हायला पाहिजे त्या पद्धतीनेच आपल्याला हे करायचं आहे खिचडी. तर काहीच ते चिकट झालं तर खूप बेकार चांगलं वाटत नाही आहे चिकट झाल्यावर. तर खिचडी या पद्धतीने बनवून घेतलं आहे मी. तर गाईस, माझं साबुदाण्याच्या खिचडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. खूप छान झालेली आहे. बघा ही खिचडी किती सुंदर झालेली आहे आणि खायलासुद्धा तेवढी चविष्ट आहे. तर गाईस, आजसाठी ह्या खिचडीच्या व्हिडिओला नक्की लाईक करा.